एका रिक्षाच्या मागे लिहिलेली ती ओळ सहज वाचून पुढे निघता येत नाही. मुलगी वाचवायची असेल तर तिला मोबाईल देऊ नका आणि मुलगा वाचवायचा असेल तर त्याला बाईक देऊ नका. ही ओळ विनोदासाठी लिहिलेली नाहीये, ती स्व अनुभवातून आलेली आहे, दुखण्यातून आलेली आहे आणि समाजात वाढत चाललेल्या धोक्याची जाणीव करून देणारी आहे. आज रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढलेलं दिसतं. वेगावर नियंत्रण राहिलेलं नाही. स्टंट, ट्रिपल सीट, सिग्नल तोडणं, हेल्मेट न घालणं हे सगळं शौर्याचं लक्षण मानलं जातं. पण यामागे किती घरं उद्ध्वस्त होत आहेत, किती आईवडिलांची स्वप्न संपतायत, याचा काही विचार केलाय? कोणी हिशोब केलाय? दुसरीकडे मोबाईलचं पण तेच. हातात आला की जगच मिळाल्यासारखं वाटतं. मग नव्या ओळखी होतात, अनोळखी लोकांशी जवळीक वाढते, कधीतरी फसवणूक होते, कधीतरी भावनिक जाळ्यामध्ये अडकवलं सुद्धा जातं. तासन तास बंद खोलीत मोबाईलवर बोलणं, आई वडिलांपासून लपून लपून जगणं हे आज सहज होत चाललेलं दिसतंय. पालक म्हणून आपण पाहतो, माझ्या मुलाला काहीही कमी पडलं नाही पाहिजे म्हणून आपण सारखं बोलत असतो. पण देतोय काय देतोय याचा आपण विचार करत नाही. मी जे देतोय ते त्याच्या वयाला योग्य आहे का? त्याला हाताळण्याची ती समज आहे का? स्वातंत्र्य द्यायला हवं, पण त्याच्यासोबत योग्य दिशा सुद्धा द्यायला हवी ना. सुविधा द्यायला हव्यात, पण संस्कार सुद्धा सोबत जोडायला नको का? मोबाईल द्यायलाच पाहिजे, पण संवाद नको ना थांबवायला. बाईक द्यायला पाहिजे, पण जबाबदारी नको का शिकवायला? कारण मुलांना वाचवायचं जर असेल तर फक्त वस्तूंवर नियंत्रण म्हणून नाही चालणार, तर नात्यांवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. आता ती रिक्षामागची जी ओळ आहे आपल्याला थांबवते आणि खुणवते, विचार करायला भाग पाडते. आपण पालक म्हणून खरंच जागे आहोत का?